रावसाहेब सरकार म्हणतंय की गॅस तुमच्यावडा नाहीये, मात्र अकोल्यामध्ये गॅसच्या रांगेमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झालेला. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की लॉकडाऊन, गॅस टंचाई वगैरेची अफवा पसरवणं हा अपराध आहे, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गॅसच्या रांगेमध्ये मारामाऱ्या, लोक आजारी पडत आहेत आणि स्वतः तुमचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणतात गॅसची टंचाई आहे म्हणून भुजबळ म्हणतात. आधी कॅबिनेटमध्ये एकमत काय आहे ते पहा. मुख्यमंत्री म्हणतात सगळं ठीक आहे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांची वेगळी भूमिका आहे. त्यांनी म्हटले की विशिष्ट कालमर्यादेच्या पलीकडे आम्ही ही गॅस वगैरे पुरवू शकत नाही. तुमच्या सरकारमध्येच मतभेद आहेत, तुमचेच लोक गॅसवर आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्हाला सिलेंडरचं वितरण करावं लागते ठिकठिकाणी. हे कसलं लक्षण आहे? या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरातमधून झाला. सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या. जसं नोटबंदी होण्यासंदर्भातली पहिली माहिती ही गुजरातमध्ये कळली आणि गुजरातमध्ये 8 दिवस आधीच लोकांनी बँकेत रांगा लावून आपले काळा पैसा आत टाकला. कुठे कुठे अमित शहांच्या बँकेमध्ये म्हणजे एका तासामध्ये 500 कोटी रुपये जमा झाले. त्या राज्यामध्ये गुजरातचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री असल्यामुळे त्यांना ही बातमी लवकर कळते. गुजरातमध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जास्त लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे. हे गुजरातवरून आलेलं हवा आहे, बरोबर आहे. गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत. पहा तुम्ही चित्र. तर जर गुन्हा दाखल करायचा असेल मुख्यमंत्र्यांनी तर गुजरात राज्याविरुद्ध करावा की देशभरामध्ये टंचाईची अफवा पसरवल्याबद्दल.